रामकृष्ण हरी. ही परिचयाची सुरुवात आहे. आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर कारण करुणावरणारे भक्तवांच्या कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीची पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालतं, वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता किंवा गत्तीरवरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुहृद प्रभो प्रेले स्थानम निधानम बीजमव्यम असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं श्री स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य श्री बंकट स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं व श्री संत मीराबाई आई साहेब यांच्या आशीर्वादानं साधू संतांच्या कृपाशीर्वादानं चालू असलेला आपला हा भव्यदिव्य महिला कीर्तन महोत्सव देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि या सप्ताहामध्ये तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली हे मी माझं परमभाग्य समजेल. अगदी भव्य दिव्य गोड अशा नियोजनामध्ये सुंदर असं आयोजन नियोजन या सप्ताहाचं या ठिकाणी केलेलं आहे आणि ही सेवा माझ्याकडे आली. तुम्हा सर्वांचं दर्शन मला या ठिकाणी घडून आलं. आदरणीय हरिभक्तपरायण सौ सुनंदाताई सतीश उरणकर ताईंच्या सुंदर अशा मार्गदर्शन असेल किंवा संयोजकातून असेल ही सेवा माझ्यापर्यंत आली. विशेषतः संपर्क ज्यांचा या सेवेकरता झाला, अगदी लहानपणापासून आम्ही ज्यांच्या सानिध्यामध्ये राहिलो, अगदी थोडं थोडं गाणं येतं मला ताई, नाही नाव माहिती त्यांचं मला. आदरणीय ताई असतील त्यांच्या संपर्कातून आणि विशेषतः सतीश बाबांच्या या सुंदर अशा मार्गदर्शनानं असेल किंवा आशीर्वादानं असेल हा सुंदर सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि सुंदर नियोजन या ठिकाणी. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं महिला कीर्तन महोत्सव कमी पाहण्याकरता भेटतात. तिथं कीर्तन करण्याकरता महिला आहेत, गायन करण्याकरता महिला आहेत, वाजवण्याकरताही महिलाच आहेत, ऐकण्याकरता सुद्धा आपली संख्या जास्त आहे. तसं आरक्षण जास्तच आहे आपल्याला. पण गोड नियोजन केलं, एकदा टाळी सुंदर झाली पाहिजे जोरात. अभंगाचा विस्तार करण्यापूर्वी कीर्तनाला लाभलेली ज्यांची सुंदर अशी सातमल आहे आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या संगीताताई या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर श्री आदरणीय हरिभक्तपरायण शिवानंदाताई या ठिकाणी आहेत. इकडे आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या राधिकाताई आहेत आणि सर्वच महिला भजनी मंडळ, कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार या सगळ्यांकरता एकदा जोरात टाळी वाजवा. सुंदर सगळ्यांची साथ या कीर्तनासाठी आहे आणि विशेषतः मृदंगाला ज्यांची सुंदर अशी साथ आहे. आज खऱ्या अर्थानं पाहायला विचार करायला गेलं तर ते वाद्य जे आहे, पखवाजे जे वाद्य आहे ते पुरुषाचं आहे, पण ते एका महिलेनं वाजावं, त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नामस्मरण यावं, अगदी ते कानावर आपल्या पडावं, याच्याकरता सुद्धा फार मोठी ताकद अंगामध्ये लागते. ते खरं पाहिलं तर पुरुषाचं वाद्य आहे, पण एक वाद्य ती स्त्री वाजवते. आमच्या ज्ञानेश्वरी ताई करता एकदा जोरात टाळी वाजवा. आणि त्यांच्यासोबत ज्या असतील त्यांना एक सांगायचं आहे मला, ताईंना जरा खाण्याकरता जास्त द्या. कारण ते वाजवणं सोपं नाही आहे, ते प्रॅक्टिस करण्याकरता हातातून रक्त येतं, तेव्हा कुठंतरी हे साधन जीवनामध्ये प्राप्त होतं. मी तर एक वेळेस म्हणत असते, कीर्तन करणं सोपं आहे, पण ते वाजवणं एवढं सोपं नाही आहे. अगदी गोड नियोजन सर्वच महिला मंडळ या ठिकाणी आहेत. विनेकरी महिलाच आहेत, चोपदारही महिलाच आहेत आणि आमचं सगळ्यांचं जे काही गाणं असेल, वाजवणं असेल, माझ्या अंतकरणातला जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील. आमच्या दादांकरता एकदा जोरात टाळी वाजवा. फार सुंदर साऊंड दादांचं या ठिकाणी आहे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करेल. आणि या कीर्तनाचा सप्ताहाचं असेल, कीर्तनाचं असेल, प्रचार प्रसार जे करतात, महाराज गेले वाटतं, विशाल महाराज सुंदर त्यांचं या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल. आणि सर्व हरिभक्तपरायण मंडळी कोणी राहिले का नाही, हार्मोनियमला साथ करणाऱ्या आमच्या गुरु भगिनी अंकिताताई या ठिकाणी आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सगळ्यांच्या चरणी माझा माथा ठेवते. भगवंताच्या नामचिंतनाला प्रारंभ. मस्तक आहे पायावरी या वारकरी
संत जनाबाई महाराजांचा अभंग सेवेकरता निवडला. या अभंगातून जनाबाई भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला सांगतात. हे भगवंताच्या नामाचं साधन जर आपल्या जीवनामध्ये असेल तर हे साधन माणसाला साध्यापर्यंत घेऊन जातं. आपण फार भाग्यवान मंडळी आहोत. तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे. थोडी विनंती माझी, लेकरांना शांत बसवा. विठ्ठल विठ्ठल सुंदर अशा पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो. संतांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेली ही महाराष्ट्राची भूमी, महाराष्ट्राची माती आहे. जगद्गुरु तुकोबर असतील, ज्ञानोबा असतील, नाथ महाराज असतील, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई आदी करून सर्व संतांच्या पदस्पर्शानं त्या ठिकाणी पावन आणि पुनीत झालेली महाराष्ट्राची भूमी आहे. संत या महाराष्ट्राच्या मातीला म्हटले की पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. सर्व संतांच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेली महाराष्ट्राची भूमी, त्या भूमीत आपण जन्माला आलो. आपण फार भाग्यवान आहेत. माझं नेहमीचं सांगणं असतं, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, संतांचं जीवनचरित्र आपल्यासमोर मांडत असतात. पण महाराज लोकांनी किती जरी आरडून ओरडून घसात आणून सांगितलं, त्या गोष्टीचं जर आचरण आपल्या जीवनामध्ये नसेल तर त्या गोष्टीला अर्थ नाहीये. आपल्या सप्ताहाला किती वर्ष पूर्ण होतात? 15 वर्ष. 15 वर्ष आपल्या सप्ताहाला पूर्ण होतात. 12 वर्ष होतात, बरोबर. या 12 वर्षामध्ये आतापर्यंत तुम्ही कमीत कमी 70 ते 80 कीर्तन सहज ऐकलेले. काय दुखत आहे का तुमचं? नाही ना, बोलत चला. कीर्तन मी एकटीनं करायचं नसतं, तुम्ही पण बोललं पाहिजे, तुम्ही काहीतरी प्रतिसाद दिला पाहिजे. मला सांगा, या 12 वर्षामध्ये एका सप्ताहामध्ये 8 कीर्तन असतात. 12 वर्षाची बेरीज करा, किती होतात? मी सांगितले कमीत कमी 70-80 कीर्तन सहज आपण आपल्या जीवनात ऐकलेले आहेत. आई मला सांगा, आपल्यात काही बदल सांगायचंय मला तर असं वाटतं एक वातावरण पाहून इथं बदल झालेला आहे. सांगायचं एकच आहे, महाराज येतात आम्हाला सांगतात, पण त्या गोष्टीचं आचरण आम्ही आमच्या जीवनात करत नाही. आमचं असं झालं, आम्ही इकून ऐकतो, इकून सोडून देतो. 2 तास कीर्तन ऐकायचं, महाराजांनी काय सांगितलं, इथून मंडपमधून जर उठलं की अंग झटकलं, बाई तुझं तुला घेऊन जातो. आचरण महत्वाचं आहे. फार भाग्यवान आहेत आपण. सुंदर संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलेली मंडळी आहेत. माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय सांगावं. जनाबाईंचा अधिकार फार मोठा आहे. मला वाटतं संगीतताई या सप्ताहामध्ये पत्रिकेमध्ये कीर्तनकारांमध्ये अगदी जी महाराज मंडळी आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात लहान मीच आहे असं वाटतं, आहे ना? हा मीच एकटी लहान आहे. पण टेन्शन नका घेऊ, गाडी जरी बारीक असली तर ॲव्हरेज भरपूर देते. सांगायचं मला एकच आहे, सुंदर पवित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो आपण. माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय सांगावं. जनाबाईंचा अधिकार अभंग विशेषतः मी त्याच्याकरताच घेतलेला आहे. इथं सगळ्या जनाबाई आहेच. आणि पत्रिकेवर पाहिलं आजची सेवा पण मला वाटतं जनाबाई काहीतरी त्यांचं नाव आहे, सेवा मंडळ काहीतरी आहे त्यांचं नाव. पण सांगायचे जनाबाईंचा अधिकार इतका मोठा आहे. जनाबाईंचे आईवडील होते पंढरीचे वारकरी, पांडुरंगाचे भक्त, पांडुरंगाचे दास. जीवनामध्ये संतती प्राप्त होत नव्हती म्हणून जगाच्या मालकानं स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला, तुमच्या पोटी सुंदर अशी कन्या जन्माला येणार आहे. काही काळ उलटून गेला, मुलगी जन्माला आली. थाटामाटात स्वागत केलं त्या मुलीचं. हळूहळू वाढू लागल्या. गंगाखेडती भूमी आहे, त्या भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला. हळूहळू वाढू लागल्या. 5 ते 6 वर्षाच्या झाल्या. घराच्या समोरून काही संतांची मांदियाळी, संतांची दिंडी जगाच्या मालकाला भेटण्याकरता निघाले. छोट्याशा जनाबाईंनी त्या वारकऱ्यांना पाहिलं आणि पहिला प्रश्न वडिलांना केला, काऊ बाबा हे वारकरी कुठं चालले? जनाबाईंच्या वडिलांनी सांगितलं, जना हे वारकरी पांडुरंगाला भेटण्याकरता चालली आहेत, जगाच्या मालकाच्या दर्शनाकरता भेटीकरता चालली आहेत. छोट्याशा वयामध्ये देवाच्या भेटीचा हट्टात जीवनामध्ये धरला. का हो बाबा आपल्याला नाही का जाता येणार? येणार जना, आपल्यालाही देवाच्या भेटीकरता जाता येणार. छोट्याशा वयामध्ये जनाबाई ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात जगाच्या मालकाला भेटण्याकरता निघाल्या. आपण आपल्या हक्काचं माहेरघर ज्याला समजलं, संतांनी वर्णन केलं सुंदर. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव,
माफी नगर देखा विठोपाट त्याचे देवाला भेटण्याकरिता जनाबाई पंढरपूरमध्ये आल्या. चंद्रभागेचं स्नान केलं. पांडुरंगाच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. भगवंताला पाहिलं, देवाला पाहिलं. जनाबाईंनी मनात एक प्रश्न निर्माण केला. आता देवाच्या भेटीकरता पंढरपूरमध्ये राहायचं. बाबाला विनंती केली, बाबा माझी एक विनंती आहे, एक काम करा, देवाच्या भेटीकरता मला तुम्ही आता इथं सोडा आणि तुम्ही घरी जा. आई, आपल्याला कधी प्रश्न पडला का हो, जनाबाई का म्हटले असतील मला देवाच्या भेटीकरता पंढरपूरमध्ये राहायचं, का म्हटले असतील, का म्हटले असतील? पुरुष मंडळ फार लांब बसलेले आहेत, तुम्ही त्याचं उत्तर द्या. का म्हटले असतील? तुला कशाला बोलवलं म्हणा, मी तर सांगणार आहे, पण आपल्याला माहिती असावी त्या गोष्टीची. त्याचं कारण फक्त एक होतं, जनाबाईंनी भगवंताला पाहिलं आणि देवाचं सुंदर असणारं स्वरूप जनाबाईंना दिसलं. तो देव इतका सुंदर आहे, इतका सुंदर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार. किती सुंदर आहे देव, रूपे सुंदर सावळा गे माई, सावळा गे माई, रूपे सुंदर सावळा गे माई, सावळा गे माई. त्या सुंदर भगवंताला पाहिलं जनाबाईंनी, पंढरपूरमध्ये राहिल्या. पाहिलिया वेद लावे, पाहिलिया वेद लावे, पाहिलिया वेद लावे, पाहिलिया वेद
भगवंत इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. अनेक प्रमाण आहेत संतांची देण्यासारखी. देव इतका सुंदर आहे. त्या देवाला जनाबाईंनी पाहिलं, पंढरपूरमध्ये राहिला. गाभाऱ्यातून नामदेवराय बाहेर आले. नामदेवरायांच्या हातामध्ये जनाबाईंचा हात दिला. नामदेवरायांनी हाताला धरलं, घरी घेऊन गेले. गेल्याबरोबर आईला आवाज दिला, ए आई, अगं ऐकलंच का, ही छोटीशी जना आहे, पांडुरंगाच्या भेटी करता आली, पांडुरंगाच्या दर्शना करता आली. बाबांकडे हट्ट केला, घरी जायचं नाही. ही जरा इथेच राहिली. आई घेतेस का ग या जणाला आपल्या घरात? नामदेवरायची आई म्हटल्या, नामा, आपल्या घरात अगोदरचे 14 लोक आहेत. 14 लोकांचं त्यांचं कुटुंब. अभंग पाठ असेल तर मनातली मनात म्हणा. राजाई गोनाई दोघी सासू सुना, राजाई गोनाई दोघी सासू सुना, राम नाम जाना पलेगा, हो राम नाम जाना पलेगा, राजाई गोनाई दोघी सासू सुना, राजाई जन्मले पवित्र राम राम गाना राम राम गाना. 14 लोकांचं त्यांचं कुटुंब. जनाबाई 15व्या झाल्या. घरात घेतलं. दुसऱ्या दिवसापासून पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती जनाबाई उठल्या. देवाच्या भेटीकरता स्नान करून घराच्या बाहेर पडल्या. पण नामदेवरायच्या आईनं अडवलं. विचारलं, जना कुठं चालले? काही नाही म्हणे, देवाच्या भेटीकरता राऊळामध्ये चालले, पांडुरंगाला भेटण्याकरता राऊळामध्ये चालली. नामदेवरायच्या आईनं अडवलं आणि सांगितलं, जना तुला देवाच्या भेटीकरता जाता येणार नाही. कारण काय, आपल्या घराचा नियम आहे. 15 माणसं घरात आहेत. पहाटे उठावं लागतं, जात्यावर दळण दळावं लागतं, सकाळी स्वयंपाक करावा लागतो, दिवसभर गोवऱ्या वेचून आणाव्या लागतात. जना ही सगळी कामं आजपासून तुला करावी लागणार. कशा करता राहिल्या हो? देवाच्या भेटी करता. आपण वाट्याला काम आलं, आपण करतो, याच्यात नवल नाही. जनाबाई त्या दिवसापासून पहाटे उठायच्या ब्रह्ममुहूर्तावरती. जनाबाईंनी उठावं. देवाच्या भेटीचा अट्टहास मनामध्ये धरला नाही, हरकत नाही म्हटल्या, घरीच राहणार, भगवंताचं भजन करणार. त्या दिवसापासून जनाबाई पहाटे उठावं, जातं झटकून घ्यावं, जात्यावरती घास भरावा, खुंटा हातात धरावा आणि जात्यावरती दळण दळता 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 जनाबाईंनी जगाच्या मालकाला आळवावं. म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बोटे ग, सुंदर गाऊ कौतुके तू ये रे विठ्ठला, जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाची नेते ग, लावणी पाची बोटे गे तू ये रे विठ्ठला, सासू आणि सासरा विरतो तिसरा, ओव्या गाऊ प्रकारा तू ये रे विठ्ठला, प्रपंच दळण दळिले पीठ भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे विठ्ठला, सुंदर माझे जाते ग ओव्या गाऊ कौतुके तू, जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाची नेटे ग.
लावणी पाची बोटे घे तू ये रे बा विठ्ठला सासू आणि सासरा दीर तो तिसरा आवाज ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठला प्रपंच दळण दळीले पीठ भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला गोड भजन म्हटलं. टाळी वाजवा तुम्हीच तुमच्यासाठी बघा. छान. जनाबाईंनी हे भजन जात्यावरती गायलं. परिणाम पांडुरंग परमात्मानं वीट सोडावी जनाबाईंच्या झोपडीत यावं. एक वेळचा प्रसंग आहे. भगवंताचा नियम होता. देव जनाबाईंकडे आले की अंगावरचे अलंकार काढून ठेवायचे. जनाबाईंना दळण दळू लागायचे. ऐका बरं, नामाची ताकद किती मोठी ऐका. हे नाम कसं घ्यायचं ऐका. जनाबाईंच्या झोपडीत भगवंत आले. अलंकार विसरले, विटेवर जाऊन उभे राहिले. वारकऱ्यांनी पाहिलं देवाचे अलंकार गायब आहेत. देवाचे अलंकार चोरीला गेले. सगळ्या गावात बोंबाबोंब झाली. भगवंताचे अलंकार चोरीला गेले. म्हणे देवाच्या अंगावरती एक वाकळ दिसते. ही वाकळ ज्याची असेल त्या घरी देवाचे अलंकार सापडणार. सगळ्यांना माहिती होतं देव जातात कुठे, जनाबाईंकडे. म्हणे फाटलेली वाकळ जनाची आहे. वाकळ कळते ना, गोधडी हातात त्याला म्हणतात. ती वाकळ जनाबाईंची होती, ती फाटलेली. म्हणे वाकळ जनाची आहे. म्हणे जनाबाईंनी देवाचे अलंकार चोरले. गेले जनाबाईंकडे भांडायला लागले. काऊ म्हणे, ज्या देवाची भक्ती करता, ज्या देवाला घरी बोलवता, त्या देवाचे अलंकार तुम्ही चोरता. काऊ म्हणे, शोभत का हे तुम्हाला? माझ्या जनाबाईंनी का पाताळ लोकिनेला दरिद्री तो भाग्यवात केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार. भांडल्या देवासोबत. शिक्षा करण्याकरता गेल्या. नामाची ताकद इतकी मोठी आहे. जनाबाई त्या सुळावर चढल्याबरोबर त्या सुळाचं पाणी झालं. याला भक्ती नाही, याला भक्तीची पराकाष्ठा म्हटलं जातं. नाम घ्यायचं जनाबाईंच्या सारखं, पण ते कशाच्या अगोदर घ्यावं जनाबाई आपल्याला सांगतात. अभंगाचं पहिलं चरण. नाम विठोबास घ्यावे, नाम विठोबास घ्यावे, नाम विठोबास घ्यावे, नाम विठोबास घ्यावे,
वाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. अभंगाच्या पहिल्या चरणात जनाबाई आपल्याला सांगतात भगवंताचं नाम घ्यायचं, पण ते कशाच्या अगोदर. मृत्यू लोकामध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे. इथं आल्याच्या नंतर माणसाला कर्म करावं लागतं. हे कर्म सफलतेकडे जावं, हे कर्म पूर्णतेकडे जावं असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्याकरता जनाबाई म्हटल्या नाम विठोबाचे घ्यावे आणि मग पाऊल टाकावे. अगोदर भगवंताचं भजन करायचं, भगवंताचं नामचिंतन करायचं. अनेक ठिकाणी संत आपल्याला सांगतात राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, खाली बसलेले, राम राम स्मरा, राम राम स्मरा. कधी कधी मधी, आधी पण कधी मरायच्या आधी राम राम स्मरा आधी. प्रमाण पाठ असतात आम्हाला महाराज येतात सांगतात, आम्ही ऐकतो, प्रमाण पाठांतरही करतो, पण त्याचा विचार आम्ही जीवनात करत नाही. संत म्हटले भजन अगोदर करा, पण कशाच्या अगोदर करायचं. कधी प्रश्न पडला आपल्याला, मी सांगून जाईल. मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनात एक सुभाषित आलं होतं. ते सुभाषित आपल्याला सांगतं की भगवंताचं नामचिंतन कशाच्या अगोदर करायचं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटिम तत्वा हरिम भजत. 100 कामं सोडायची अगोदर जेवण करायचं, 1000 कामं सोडायची अगोदर स्नान करायचं, 1,00,000 कामं सोडायची अगोदर दान धर्म करायचा आणि कोटी कामं बाजूला ठेवायची अगोदर भगवंताचं नामचिंतन करायचं. म्हणून राम राम स्मरा आधी. संत म्हटले अगोदर करा. पण सुंदर अनमोल किमतीचा देह आपल्याला प्राप्त झाला, भजनाकरता देवानं दिला. माझी सांगणे तुम्हाला, आपल्याला भजन करायचं असेल, आपल्याला भक्ती करायची असेल, आपल्याला नामचिंतन करायचं असेल, याच्याकरता ज्ञानोबरायांची भाषा फार सुंदर आहे. माऊली म्हटले जोपर्यंत आयुष्याचे सूत्र चांगली आहेत तोपर्यंत भजन करावं. एकदा का हे सूत्र बिघडले मग माणूस भजन करू शकत नाही. ज्ञानोबरायांची भाषा आहे आयुष्याची सूत्र बिघडता उमटे भूताची खडाडता. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले, फार गंमतेवर आपल्या आयुष्याची. आपले डोळे जागेवर असतात तरी आपल्याला दिसत नाही, आपले कान जागेवर असतात तरी आपल्याला ऐकू येत नाही, आपले पाय जागेवर असतात तरी आपल्याला चालता येत नाही. काय कारण असेल? याच्याकरता ज्ञानोबरायांची ओवी वाचावी लागेल की आयुष्याचे सूत्र बिघडता. हे जर बिघडले माणूस परमार्थ करू शकत नाही. फार गंमत आहे, डोळे जागेवर आहेत तरी दिसत नाही. मज नाही हात पाय डोळा पडली झापड, मज नाही हात पाय डोळा पडली झापड, हे बधीर झाले बोले गोड, हे बधीर झाले माझा बोले मुख गळू लागले लाळ आणि शेपूण, नाक पडू लागले लाळ आणि शेपूण, परी गती झाली अवघे करते हडे हडे, गती झाली अवघे करते हडे, धर्म गमय पाप थोडा उपकार करा, नाम जपत करी सर्व दिना डोळरा, गौर बाप थोडा उपकार करा, नाम जपत सर्व दिना फार सुंदर संतांनी सांगितलं. माणसाची अवस्था कशी होते, कुत्र्यासारखी होते. म्हातारा बनचा परमार्थ म्हणजे तसा आहे, नाक मुख गळू लागले लाळ आणि मग काय परमार्थ करणार आहे. पण ज्ञानोबराय म्हटले हे सूत्र जोपर्यंत चांगले तोपर्यंत परमार्थ करा. एकदा का बिघडले फार गंमत आहे. डोळे जागेवर तरी दिसणार, कान जागेवर तरी आपल्याला ऐकू येणार. आणि या बहिऱ्यांची फार गंमत आहे, हे समोरच्याला बहिरं समजतात, इतके जोरात बोलतात. कानाची ताकद संपली, माणूस परमार्थ करू शकत नाही. प्रक्रिया आहे. एकाच्या लग्नाला 4 महिने झाले, तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणे डॉक्टर आनंदात संसार चालू आहे, 4 महिने लग्नाला झाले, पण माझ्या मिसेसचा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी जे बोलतो का ते तिला ऐकू येत नाही. डॉक्टर म्हणे तिला थंडी ताप सर्दी खोकला असता, गोळ्या औषध देऊन मी व्यवस्थित केलं असतं. तुझी बायको घरी आहे, मी हॉस्पिटलला आहे, मला कसं कळणार तिला किती फुटावरून ऐकू येत नाही. तू एक काम कर, घरी जा, चेक कर तिला किती फुटावरून ऐकू येत नाही, मग आपण ठरवू टावर कुठं पाहिजे आणि रेंज कुठं नाही. तुम्ही पण रेंजमध्ये राहा. 2Gला आणि 3Gला मी नेटवर्क देत नाही.
4G 5G चालतं आपल्याकडं. हा घरी गेला, 50 फुटावर घर राहिलं, तिथून बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का? भाजी काय केली? तिचा काय रिप्लाय आला नाही. हा दुसऱ्या दारात गेला, तिथून बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का? भाजी काय केली? तिचा काय रिप्लाय आला नाही. याला टेन्शन आलं. खरंच सासऱ्यानं बहिरी नशेबी मारली की काय? 4च महिने लग्नाला झालेली, एक तो होईना. फार टेन्शन आलं त्याला. हा बायकोच्या जवळ गेला, यानं रपकन हात उचलला, बायकोच्या पाठीवरती हळू मारला. जोरात मारू शकत? मला उत्तर त्यांच्याकडनं हवंय. जोरात मारू शकत? तुम्ही बोला. क्रियापद सावकाश द्या, माझं व्याकरण पक्क आहे. बोला तुम्ही. जोरात मारू शकत नाही, मारत नाही, तेवढी हिंमत नसावी, तेवढी हिंमत नसते, तेवढी हिंमत नसतेच. ज्याला जे लागन तेच घ्या, ज्यांच्या आले ते बोलू नका, कारण घरी गेल्यानंतर मी कामी येणार नाही. मग आपुली आपण. तुम्हाला कसं पाठ आहे? बायको जवळ गेलाय ना, रपकन हात उचलला आणि बायकोच्या पाठीवर हळू मारला. ती बायको रिटर्न झाली. अनादी निर्गुण प्रगटली भवानी. यानं तिला विचारलं, बाई किती वेळापासून मी तुला विचारलं भाजी काय केली? ही म्हणे, मी तुम्हाला 3दा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही हुशार आहेत. हुशार आहेत तुम्ही. अडचण कोणाची होती? याची होती ना. डॉक्टरकडे कोणासाठी गेला? बायकोसाठी. संपली कानाची ताकद. काय परमार्थ करणार आहे आपण? लोक म्हणतात राम राम, ते म्हणतात लांब लांब. भजनी म्हणतात हे शंकरा, ते म्हणतात हे बंद करा. फिजिकली अनफिट झालं की माणसाच्या अडचणी वाढतात बाबा. ज्ञानोबराय म्हटले, माझं नाही मनाचं सांगत मी, ज्ञानोबरायांची भाषा आहे. हे सूत्र जोपर्यंत चांगले आहेत तोपर्यंत परमार्थ करून घ्या. मला सांगायचं आहे, तो भगवंत आहे. एवढं त्याचं अस्तित्व जर आपण मान्य केलं ना, देव आपल्याला भरपूर गोष्टी देतो. फक्त तो आहे एवढं मान्य करायला शिका. या जगात देवाला न मानणारी बरीच लोक आहेत. जी देवाला मानत नाहीत त्यांच्याकरता माझं सांगणं आहे, बाबा तुम्ही जरी देवाला मानत नसले तरी देव तुम्हाला मला मानतोय, म्हणून तुम्ही आणि मी या जगात वावरतोय. ज्या दिवशी भगवंत तुम्हाला आणि मला मानायचं सोडून देईल, त्या दिवशी तुमच्या माझ्या दारात गर्दी असेल. कशा करता? रामनाम. संपलं. देवाचं अस्तित्व नाकारलं, आपलंही अस्तित्व आपण नाकारतोय. देवाचं अस्तित्व मान्य करायला शिका. देवाच्या मंदिरामध्ये जातो, एक गोष्ट मी जबाबदारीनं बोलत असते, आपल्याला मंदिरातला देव नाही समजला तरीही चालेल. माझे शब्द बारीक आहे का? मंदिरातला देव नाही समजला तरीही चालेल, पण इथल्या देवाला समजून घ्या. आणि इथला समजण्याकरता मंदिरामध्ये जायचं असतं. जातो देवाच्या मंदिरामध्ये, सकाळी स्नान करून घरातल्या देवाची पूजा करून मंदिरातल्या देवाच्या दर्शनाकरता आम्ही जातो. म्हणा, मला माहिती जात नाही तुम्ही म्हणा, जातो. कीर्तनापुरतं जातो आपण मंदिरामध्ये, बरोबर. देवाच्या दर्शनाकरता आम्ही गेलेलो असतो, देवाला पाहण्याकरता आम्ही गेलेलो असतो. देवाच्या समोर जातो, तिथं जाऊन देवाच्या चरणावर मस्तक ठेवतो, उभे राहतो, हात जोडतो. आणि ज्या देवाला पाहण्याकरता आम्ही गेलेलो असतो त्या देवाच्या समोर आम्ही आमचे डोळे बंद का करतो? कधी प्रश्न पडला? त्याचं उत्तर ज्ञानोबराय देतात. डोळे बंद करण्याचं कारण एकच आहे, चामाचे डोळे दाविती. या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं तो इतका सुंदर आहे. या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं तो इतका सुंदर आहे. आता ते चांबड्याचे डोळे बंद कर. तुझ्या अंतकरणातून तुझ्या गुरुनं तुला जे ज्ञान दिलंय ते ज्ञानाचे डोळे उघड. तुझ्या अंतकरणामध्ये आत्मा म्हणून परमात्मा मी तेवढाच सुंदर आहे, म्हणून इथला समजण्याकरता तिथं जायचं असतं. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या इथे एक सेन्स आहे आणि त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी सर्वा गटी राम देहा देही. संत म्हटले, देवाही 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 उदय मंदिर शोभोनित आहे, देवा मंदिर शोभोनित
देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे. तो भगवंत कणाकणात आहे, गटागटात आहे, प्रत्येक गोष्टीत आहे, तुमच्या माझ्या अंतकरणात आहे. फक्त आपल्या अज्ञानपणामुळे तो देव आपल्याला दिसत नाही. संत म्हटले हा अज्ञानाचा अंधकार दूर करायचा आणि देवाचं भजन करायचं. त्याच्या करताच देवानं देह दिला आहे का. ज्या गोष्टी देवाला आवडतात का त्या गोष्टी तुमच्या माझ्या जीवनामध्ये असाव्या. काय आवडतं देवाला. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. किंवा आवडे देवासी तोही का प्रकार नामाचा उच्चार. रात्रंदिवस भजन केलेलं, नामचिंतन केलेलं, हीच गोष्ट देवाला आवडते. पण आम्ही थोडं बदल केला आमच्या आवडीमध्ये. आम्ही देवाच्या आवडीप्रमाणे नाही चालत, आम्ही आमच्या आवडीप्रमाणे चालतो. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न झाली, प्रत्येकाची आवड बदलली. लहान लेकरांची आवड वेगळी आहे, महिला मंडळांची आवड वेगळी आहे, पुरुष मंडळांची आवड वेगळी. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न झाली. महिला मंडळ, लहान मुलगा जर रडायला लागला तर त्याला शांत करण्याकरता त्याच्या हातात काय द्यावा लागतो. कुशल तोंड घेऊन तर मोबाईल. कधीतरी विचार करा, आवडतोय मोबाईल पण कधीतरी विचार करा आपला मुलगा लहानपणी मोबाईल घेऊन त्याचं भविष्य कसं असेल याचा विचार थोडा माणसानं जीवनात करावा. लहान लेकरांच्या आवडी खोड्या करणं, अगदी भरपूर साऱ्या आवडी लहान लेकरांच्या असतात बरोबर. आपल्याला काय आवडतं. लोखंड, तांब, पितळ, सोनं म्हणा की सोनं बरोबर. सोनं, चांदी, साड्या फार आपली आवड आहे. पाटोद्याकडं पुरुष म्हणत ते लईच लांब बसले आवाज. आपल्याकडं संक्रांत आल्याच्या नंतर घराघरात संक्रांत सांगायला ब्राह्मण बुवा येतात का. आमच्याकडे आहे ती येतात ना ब्राह्मण बुवा संक्रांत सांगायला येतात. ती कशावर बसून आली हे सांगत असतात. माझा प्रश्नही त्यांना कधीच विचारू नका संक्रांत कशावर बसून आली. ती कशावरच येत नाही, ती फक्त पप्याच्या बापावर येते. कारण ती आली की आम्हाला एकतरी साडी हवी, आम्हाला एकतरी दागिना हवाय. म्हणजे कसं आहे आमचं कपाट उघडलं की साड्या अंगावर पडतात. तर पण तर नवी पाहिजे असते आम्हाला. एवढ्या साड्या आवडतात त्या बायकांना, त्यात मी पण आहे. मी आत्ता घालायला लागले. फार साड्या आवडतात आपल्याला बरोबर. धाराशिवकडे मी कीर्तनाला गेलते. चालता एक आजी आजोबा मला दिसले. थोडं आश्चर्य वाटलं. बाबा 80-85 वर्षाचे असतील. बाबांनी काय केलं, चौकातून चालले, चालताना म्हातारीचा हात धरला. मला थोडं आश्चर्य वाटलं. मी गाडी उभी केली आणि बाबाला म्हटलं काऊ बाबा तुमचं इतकं वय झालं, तुम्ही चौकातून चालले, बरं माणसातून चालले, तरी म्हातारीच्या हाताला धरून का चाललात. तुमच्यासारखी प्रेम करणारी व्यक्ती मी अजून जगात कुठं पाहिली नाही. किती प्रेम करता म्हटलं म्हातारीवर तुम्ही, इतकं वय झालं तरी. बाबा मला म्हटले ताई प्रेम बिम काय नाही. ह्या म्हातारीचा हात सोडला की साड्याच्या दुकानात पळती. किती अवघड आहे. बदल होत गेला, आपल्या आवडीत बदलत चालल्या. आपण आपल्या आवडीप्रमाणे चाललोय. संताची देवाची आवड आमच्या जीवनात नाही राहिली. पुरुष मंडळांची आवडही वेगळी झाली, फार वेगळी आवड आहे. मी आमच्या गावातले असे काही पुरुष मंडळ पाहिले, सकाळी सकाळी बसतात चौकात, इस्त्रीचे कपडे घालणार, डोक्यात कडक टोपी घालणार, चौकात बसून मोठमोठ्या गप्पा करतात. फाडून टाकेन, कापून खाईन. हे कुठपर्यंत चालतं हो. हे कुठपर्यंत चालतं. फक्त चौकात. घरी आल्यावर हो या कसं करतात. फार अवघड आहे. माझी विनंती दादा, आपल्याला वाटत असेल महिला मंडळ एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आपण आहेत पण हे सगळं करण्यापाठीमागं सगळ्यात जास्त मोठा हात जर कोणाचा असेल तर हा पुरुष मंडळाचा आहे बरं. कारण त्यांनी जर आपल्याला इकडं पाठवलं नसतं तर आपण इथं आलो. सगळं त्यांच्या हातात आहे. आपल्याला आवडतं शौर्य चातुर्याच्या गप्पा करायला, पण म्हणावं कशाला. शौर्य म्हणावं कशाला, चातुर्य म्हणावं कशाला. छोटंसं उदाहरण मी सांगून जाईल. राजांच्या इतिहासातला प्रसंग आहे. कधी कधी इतिहास कीर्तनामध्ये सांगायला गेलं तर लोकांचा प्रश्न असतो, ताई छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कीर्तनात सांगताय, तुमचे राजे का देव होते का. मला नाही माहीत छत्रपती शिवाजी महाराज देव होते की नाही माहीत नाही, पण एक गोष्ट मला आवर्जून माहिती आहे. आज आमच्या गळ्यामध्ये माळ, आमच्या गळ्यामध्ये टाळ, आमच्या बाळावर बुक्का, आमच्या कपाळावर कुंकू, आमच्या दारामध्ये तुळस, आमच्या मंदिरावरती कळस जर कोणामुळे असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे. अवघं स्वराज्य घडवलं, अवघा महाराष्ट्र घडवला. शौर्य चातुर्य म्हणावं कशाला याच्याकरता उदाहरण मी सांगते. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, अफजल खान मरत ना मरत लाखोची फौज महाराष्ट्रावर चालून आली. आता या संकटाला सामोरे जाणार कोण, या संकटाचं निवारण करणार कोण, असा जर कोणी आवाज उठायला गेलं तर त्याचं तोंड दाबल्या जायचं आणि गळ्यापासून छाटल्या जायचं.
फार मोठं संकट महाराष्ट्रावर आलं. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब विचारात पडल्या, संकटाला सामोरे गेलं पाहिजे. या बहिणींच्या भरू लुटल्या जातीये, मंदिरं उद्ध्वस्त केली जातात, मंदिरामधल्या मूर्त्या छन्ने हातोड्याने छाटल्या जातात. या संकटाला सामोरे राजा गेले पाहिजेत. शक्ती संपली आहे, पण युक्तीनं काम करायचं ठरवलं. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब माई भगवतीच्या जगदंबा मातेच्या भगवतीला जगदंबा मातेला प्रार्थना केली, वंदना केली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी महिषासुर मर्दनाला तुम्ही शीतकाची करावया धारणी लागी तू पावसी निर्वाणी आईचा योग जगदंबा मातेला भगवती मातेला एक प्रार्थना केली. राजाच्या डोक्यात युक्ती आली, संकटाला सामोरे जायचे. राजा गडावरून खाली आले. माझा मुद्दा लक्षात ठेवा दादा, शौर्य आणि चातुर्य. राजा गडावरून खाली आले, एका नाल ठोकणाऱ्याच्या घरी राजा पोहोचले. राजांना पाहिलं, एवढा आनंद झाला. राजांना म्हणायला लागले, राजा मी काही करू, प्राणाची आहुती देऊन तुमच्यासोबत लढण्याकरता येऊ. राजा मी काही करू. राजांनी सांगितलं, बाबा महाराष्ट्रावर एक संकट चालून आलंय आणि या संकटाला सामोरी जाण्याकरता एकच काम करा, घोड्याला नाली ठोकताना उलट्या ठोका. राजांनी सांगितलं, बाबांनी सांगितलं, राजा घोड्याला नाल उलटी ठोकणं शक्य नाही. घोड्याला जर नाल उलटी ठोकली गेली तर घोडा वेगाने पळत नाही, पळण्याचा वेग त्याचा कमी होतो. राजा त्या घोड्यावर तुम्ही बसणार आहात, एखाद्या दुश्मनानं वार केला तर तुमचा जीव धोक्यात आहे, मावळ्यांचा जीव धोक्यात आहे. घोड्याला नाल उलटी ठोकणं शक्य नाही. राजाने सांगितलं, बाबा सत्यपुढे शहाणपणा चालणार नाही. जे काही दुश्मन महाराष्ट्रावर चालून आलं, डोक्यात एक कल्पना होती, अर्धा महाराष्ट्र आपल्या ताब्यात आलेला आहे, आता फक्त हा हिरवा रायगडावरती लावायचा म्हणजे स्वराज्य आपल्या ताब्यात आलं. पण माहिती नव्हतं आमचं भगवं वादळ येणार आहे. गाढ झोपलेले होते. एक दिवस ठरवला, पावसाळ्याचे दिवस, झिमझिम पाऊस चालू होता. एक रात्र ठरवली आणि त्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसले. राजांच्या पाठोपाठ दुश्मनांच्या महालापर्यंत आले. पाहिलं, सगळेजण गाढ झोपलेले आहेत. राजांनी सांगितलं, मावळ्यांनो, संकटाला सामोरे जाण्याची एवढीच संधी आहे. प्रत्येक मावळ्यानं मॅनातली तलवार काढली, हातातली तलवार घेतली, सप 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 वार चालू केली. कुणाची मुंडकी छाटली जाते, कुणाचे पाय छाटले जाते, कुणाचे हात छाटले जाते. लक्षात आलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केला. रोडाला सुरुवात केली. हुजूर शिवाजीने हल्ला केला, हुजूर शिवाजीने हल्ला केला. अरे पकडा त्या शिवाजीला, धरून आणा त्या शिवाजीला. राजांच्या लक्षात आलं, पहाट झाली, आता इथं थांबून उपयोग नाही. गडावर निघून गेले राजा. दुश्मन पळायला लागलं राजांना पकडण्याकरता. एकानं विचार केला, बाबा राजे तर गेलेत, पण त्यांना पाहायचं कुठं. दुसरा म्हटला, काळजी करण्याची गरज नाही, पाऊस चालू आहे. या पावसामध्ये ज्या दिशेनं छत्रपती शिवाजीराजे गेले असतील का, त्या दिशेने घोड्याच्या पावलाचे ठसे उमटलेले असतील, त्या दिशेने जाऊन राजांना घेऊन या. माझा मुद्दा इथं आलाय. मला सांगा, राजा जर पूर्व दिशेला गेले असतील तर घोड्याच्या पावलाचे ठसे कोणत्या दिशेला उमटणार? पुरुष मंडळ, हा, पश्चिम दिशेला, बरोबर. पश्चिम दिशेला. काय कारण? घोड्याला नाल. याला शौर्य म्हणतात, याला चातुर्य म्हणतात आणि यालाच युक्ती म्हणतात. उलटी नाल ठोकली, माहिती होतं संकट येणार आहे, दुश्मन पाठीमागं पळणार आहेत. राजे पूर्व दिशेला गेले, घोड्याच्या पावलाचे ठसे पश्चिम दिशेला उमटले. जे काही दुश्मन पाठीमागं पळत होतं पश्चिम दिशेला गेलं, तिकडेच तोंडाला फेस येऊन पडलं, पण राजे काही सापडले नाही. असा एकच राजा या महाराष्ट्रात होऊन गेला, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 2 राजे या महाराष्ट्राच्या मातीला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांनी दिले. काय संस्कार दिले, कसे घडवले. आपण म्हणतो आपली पोरं असतात ना, राजांची जयंती आली की फक्त म्हणतात, राज तुम्ही परत जन्माला या, या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. कशाला जन्माला यायचं? तुम्ही खाल्लेल्या पुड्या गोळा करायला?
आई माझ्या बोलण्याचा राग येणार 100%, आला तरी येऊ द्या, मला फरक पडत नाही. पण ही सत्य परिस्थिती आहे. राजांचे विचार कुठं गेले, आपले विचार कुठं चालले आहेत. या महाराष्ट्राच्या मातीत बलात्काराचे प्रकरण वाढत चालले, मुलीवरती अत्याचार अन्याय व्हायला लागले. काय कारण असेल? आम्ही धर्माविषयी देशाविषयी आम्ही स्वाभिमान आम्हाला राहिलाच नाही आहे. जे संस्कार राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी राजांना दिले, जेव्हा आईच्या गर्भात होते छत्रपती शिवाजी महाराज, आऊसाहेबांच्या पोटात होते, तेव्हापासून अनेक ग्रंथाची पारायण, रामायण, महाभारत ही अशी अनेक पारायणं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली. दासांनी विचारावं, कधीतरी प्रश्न करावा, आऊसाहेब तुम्हाशी काही खावंसं वाटतं का, तुम्हाशी काही प्यावंसं वाटतं का? आऊसाहेबांनी सांगावं, आम्हाशी काही खावंसं वाटत नाही, आम्हाशी काही प्यावंसं वाटत नाही. आम्हाशी वाटते घोड्यावर चढावे, आम्हाशी वाटते तलवार चालावी, आम्हाशी वाटते दुश्मनांचं मुंडकं कापून आणावं. वा, हे डोहाळे त्यांना लागत होते बरं. कोणाला? आऊसाहेबांना, जिजाऊ मातेला. यांना कधीतरी विचारा, तुम्हाशी काय वाटते? त्या म्हणतात आम्हाशी वाटते भिंतीचे पापडे काढून खावे. कधी विचार करा महिला मंडळ, मी फार तळतळीनं बोलतीये. हे संस्कार जर चांगले द्यायचे असतील ना, ते संस्कार राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी जे दिलेत का, ते संस्कार आपण आपल्या मुलाला दिले पाहिजे. तेव्हा चांगलं कर्तृत्ववान मुलं मुली आपल्या घरामध्ये जन्माला येतील. एक गोष्ट लक्षात घ्या, चांगले संस्कारानं चांगलीच मुलं घडतात. या महाराष्ट्राच्या मातीतली सगळी मुलं सारखी नाही आहेत, पण अशी काही नराधम जन्माला आली, त्यांनी मुलींचं आयुष्य बर्बाद केलं. याच माझी विनंती महिला मंडळ, विषय निघालाय, थोडंसं बोलेल मी. आज आपली मुलगी जर आपल्याला सुरक्षित पाहिजे असेल ना, याच्याकरता तुम्ही तुमच्या मुलीच्या हातामध्ये शस्त्र द्या. काय विनंती, 3 गोष्टी तिला शिकवा. आपल्या मुलीला लाठीगाठी करता यायलाच हवी, आपल्या मुलीला दानपट्टा चालवायला यायलाच हवा, आपल्या मुलीला तलवारबाजी करायला यायलाच हवी. या जर गोष्टी तिला येत नसतील तर समजा तिचं आयुष्य, तिचं जीवन धोक्यात आहे. सरकारला घेणं देणं राहिलेलं नाही. तुमची मुलगी कुठं मारली जाती, तुमची मुलगी कुठं कापली जाती, अजिबात घेणं देणं राहिलेलं नाही आहे. माझी विनंती आहे, तुम्ही जेव्हा मुलीच्या हातात शस्त्र द्याल, भरपूर शिकवा तुमच्या मुलीला, अपेक्षापेक्षा जास्त शिकवा. पण सध्याची परिस्थिती इतकी वाईट झाली, महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमची एकटी मुलगी कुठं सोडू नका. माझी विनंती आहे, ती जर लाठीगाठी करायला लागली, ती जर तलवारबाजी करायला लागली, ती जर दानपट्ट्या चालायला लागली ना, तर आजच्या कलियुगातील झाशीची राणी आपली मुलगी असणार आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून सांगायचंय, संस्कार फक्त चांगले आपल्या मुलांना द्या. कसं घडवला छत्रपती शिवाजी महाराजांनी उगं स्वराज्य, एक गीतातून वर्णन केलं जातं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप बाबा शिवबा जन्मला, माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, स्वराजाचं या तोरणा कडाला, तोरण बांधिलं स्वराजाचं या तोरणा कडाला, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की जय. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप बाबा शिवबा जन्मला,
लक्षात घ्या, आवडी बदलत गेल्या, माणसाच्या आवडीत बदल होत चालला. पण संत म्हटले जी गोष्ट देवाला आवडते ती गोष्ट तुमच्या माझ्या जीवनात असावी. भगवंताचं नाम घ्यावं. ते कशाच्या अगोदर घ्यायचं जनाबाई सांगितत आहेत आपल्याला. भगवंताचं भजन, भगवंताचं नामचिंतन करण्याकरता देवानं देह दिला. जनाबाई म्हटल्या त्या नामाची ताकद इतकी मोठी आहे, त्या नामात ताकद इतकी मोठी आहे, त्या नामानं अनेकांचा उद्धार झालेला आहे. अभंगाचं दुसरं चरण. नाम तारक है थोरा, नाम तारक है थोरा, नाम तारक ही थोर, नामे तारिले अपार. अजून बरेच दिवस थांबायचं. नाम तारक हे थोर. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जनाबाई म्हटल्या नामाची ताकद इतकी मोठी, या नामानं अनेकांचा उद्धार झालेला आहे. आणि भगवंताचं भजन करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता देवानं देह दिला. मी वारंवार का सांगते, माणसानं भजन करावं, भक्ती करावी, नामचिंतन करावं. कारण आपल्याकडे वेळ फार कमी राहिलेला आहे. किती राहिला अजून? 9 संपला. किती राहिला? खाली बसलेलं किती राहिलं? हा, चालू द्यायचं? किती तास? पोटवाट बघते ना. मी कीर्तनाचा वेळ नाही विचारत, मी आयुष्याचा वेळ तुम्हाला विचारते. मला माहिती 9 वाजलेले आहेत, तुम्हाला भूक लागलेली आहे. एक 10-15 मिनिटात सेवा पूर्णतेकडे नेणारे, समाप्तीकडे नेणारे. पण लक्षात घ्या, देवानं देह दिला भजन करण्याकरता, भक्ती करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता. पण आम्ही आमच्या जीवनात भजन करत नाही. त्याचं कारण शास्त्र सांगतं भजन का करत नाही आपण. संसारात इति संसार हा आपल्याला सुधरू देत नाही, म्हणून आपण भजन करत नाहीच म्हणतात. हो तरी म्हणा, मला माहिती आपण भजन नाही करत. मला म्हणलं खरं सांगा मला, तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे, करता का नाही भजन? करता नाही ना करत? एकीमेकीकडे नका पाहू, मला सांगा. भजन करत नाही ना, त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. तो संसार तुम्ही करता, तो तुम्हाला सुधरू देत नाही, म्हणून भजन करत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे नाम घेण्याकरता माणसाकडे कुठली काळ वेळ लागत नाही. ही कुठल्याही वेळेमध्ये आपण घेऊ शकतो. स्वयंपाक करत असताना आपल्या तोंडाला काहीच काम नसतं. असतं नाही. हात काम करतात, आपले पायी पण काम करतात, तोंडाला काहीच काम नसतं. आपण फार सुंदर आहे, फार सुंदर आहे आपण. आपल्या इतकं सुंदर कोणीच नाही. आपण इतक्या सुंदर आहे, आपलं तोंड सोडलं आपण फार सुंदर आहे. आपल्या तोंडाला काहीच काम नसतं. म्हणून स्वयंपाक करत असताना शेजारणीला शिव्या देण्यापेक्षा भगवंताचं नामचिंतन केलं
तेवढंच पडलं तर पडलं पुण्यपदरात आपल्या. कामामध्ये कामा कागे माना राम राम कागे माना राम राम कागे माना राम राम कागे माना कामामध्ये काम काही म्हणा राम राम. संत म्हटले भगवंताचं नाम घेण्याकरता विशेष असा वेळ कुठला लागत नाही. कुठल्याही वेळेमध्ये ते नाम आपण घेऊ शकतो. म्हणून ते भजन नामाची ताकद फार मोठी आहे. देवी दिला देह भजना तो या झाला फाटा. भजन करण्याकरता भक्ती करण्याकरता नाम घेण्याकरता देवानं देह दिला. जनाबाई म्हटल्या नामाची ताकद इतकी मोठी आहे. या नामानं कोणाकोणाचा उद्धार झाला. अजामेळा उद्धारीला चोखा मेळा मुक्ती सनेला. अभंगाच्या 3ऱ्या चरणात जनाबाई म्हटल्या अजामेळ नावाचा ब्राह्मण होता. आपण भागवत ऐकलेलं असेल. तो नदी किनारी स्नाना करता गेला. समोर वेश्याची गल्ली दिसली. त्या वेश्या घरी आल्या. त्या वेश्यासोबत तो राहू लागला. 9 पुत्र त्याला झाली. वाईट कर्म करायचा, चोऱ्या करायचा, माणसं मारायचा, लोकांचं धन लुबाडायचा, एवढीच वाईट कर्म त्यांनी त्याच्या जीवनामध्ये केली. ज्यावेळी अजामेळेच्या घरी काही संत आले आणि संतांनी जाता जाता अजामेळाकडे एक दक्षिणा मागितली. म्हणजे तुझ्याकडं छोटीशी दक्षिणा हवी आहे. अजामेळेनं सांगितलं बाबा तुम्हाला राहू दिलं तुमचे उपकार माना. मी दानधर्म करत नाही. मी लोकांचं घेतो. मी कधी कोणाला काही दिलं नाही. तुम्ही माझ्याकडं दक्षिणा मागू नका. संत म्हटले दक्षिणा एकच हवी आहे. तुझ्या पोटी जो 10वा मुलगा जन्माला येणार आहे त्या मुलाचं नाव फक्त नारायण ठेव. एका नामाची ताकद किती मोठी आहे का. एकदा नारायण म्हटला तो मरायला लागला. मरताना त्रास होऊ लागला म्हणून मुलाला आवाज दिला. नारायण म्हणून अर्थहाक मारली. ती अर्थहाक भगवंताच्या कानापर्यंत गेली. परिणाम याला घेण्याकरता यमदूत आलेले होते. पण देवानं सांगितलं बाबा गिरायक आमचं आहे. एकदा नारायण म्हटला एकदा अजामेळा पापरासी आम्ही नेला वैकुंठासी चोखा मेळा मुक्ती सनीला. एकदाच नारायण म्हटला तर वैकुंठाची प्राप्ती त्याला झाली. तुम्ही आम्ही सामान्य जीव आहेत. आपण जरी भजन केलं जीवनामध्ये रोजचा एक नियम ठेवा. कमीत कमी माणसानं एका दिवसात 1000 तरी नामस्मरण आपल्याकडनं घडावं अशी संकल्प माणसानं जीवनात करावा. मी माझा नियम केलेला आहे. मी दररोज 10,000 भगवंताचं नामचिंतन करते. किती जरी कामं असू द्या काही जरी असू द्या 1000 का होईना भगवंताचं नाम आपल्या जीवनात करावा. आपण रोजचा नियम माणसाकडनं असावा. कारण कलियुगामध्ये तुम्हाला मला तारणार एकच आहे. ते फक्त भगवंताचं नाम आहे. म्हणून संत म्हटले कलियुगा माझी करावी तेने नारायण देईल भेटी. म्हणून कधीतरी देवाकडं जावं. देवाला म्हणावं देवा तुझ्याशिवाय मला सांभाळणारं या जगात कोणीच नाही. या जगामध्ये संत आणि देव जर सोडले ना आई आपल्या कोणीच नाही. बरं ही नातीगोती जी आपण आपली मानली बहीण माझी भाऊ माझा आई माझी वडील माझे काका माझे काकी माझे दाजी माझे या सगळ्या नात्यागोत्यांना आपण आपलं मानलं. पण हीच आहेत नातीगोती नात्यातली. जन हे सुखाचे दिल घेतलाचे 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 कळीचे नाही कोणी अंत कळीचे नाही कोणी जन हे सुखाचे दिल घेतल्याचे जन हे सुखाचे दिल घेतल्या जण ही सुखाचे दिल्या घेतल्याचे. इथं जी लोक आहेत हे फक्त स्वार्थी आहेत. पण ही नात्यातली लोक सोडून द्यायची. बरं का मराठी शब्द आहे नात्यातली.
ही नात्यातली सोडून द्यायची आणि देवाला आणि संताला आपलंसं करायचं. जा देवाच्या समोर, कधीतरी देवाला म्हणा, देवा तुझ्याशिवाय मला सांभाळणार या जगात कोणी नाही, म्हणून देवाला म्हणायचं. सगळ्यांनी माझ्यासोबत एक टाळी वाजवून म्हणायचं, जगन्नाथ म्हणा, जगन्नाथ जगन्नाथ चकानेण चकारे जगन्नाथ जगन्नाथ चकानेण चकारे नीलाचल वरे नीलाचल वरे तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले. जगन्नाथ चकाने जगन्नाथ चकाने नीलाचल वरे तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय अजा मिळा उधारीला, चोखा मिळा मुक्तीसिनीला. जनाबाई म्हटलं हे नाम घेण्याकरता कुठली वेळ माणसाला लागत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. रामदळणे कांडणे, रामदळणे कांडणे, हो रामदळणे कांडणे, रामदळणे कांडणे, हो
देवाची जणी. ज्यांना ज्यांना देवाने 2 हात दिले त्यांनी त्यांनी पटकन वरती करा. महिला मंडळ, पुरुष मंडळ, पदर घेतलेल्या बेनापत्र. शास्त्राचा नियम आहे, सौभाग्यवती स्त्रीचा पदर कधी खाली पडला नाही पाहिजे. उद्यापासून घेत चला. करा हात वरती सगळ्यांनी. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे. सरळ करा हात. जेवण करायचं आता. शेजाऱ्याने जीव आहे का जास्त? बाई हात वर करा तरी पण. त्याच्याशिवाय त्या बोलतच नाही तर. हां बघा ना, सरळ करा सरळ. हां सगळ्यांनी एक टाळी वाजवायची माझ्यासोबत. सोबत एक. वा वा. विठोबा रखुमाई यथामती आता अवकाश. अभंगाचा भाव होता तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जेवढं काही बरोबर आलं तेवढं घरी घेऊन जा. जेवढं काही चुकलं माझं मला परत द्या. बोलण्याच्या ओघामध्ये जर अपशब्द गेला असेल, तुमची मुलगी म्हणून, नात म्हणून, बहीण म्हणून क्षमा असावी. पहिली असेल तर दुसरी समजा, दुसरी असेल तर तिसरी समजा, तिसरी असेल तर चौथी समजा. मुलगीच नसेल मला दत्तक घ्या. असं काही करू नका. जेवढं बरोबर आलं जीवनाचा सारासार विचार या ठिकाणी करा. सर्व गुणीजन मंडळी असतील, सगळ्यांच्या चरणी माझा माथा ठेवेल. आदरणीय सतीश बाबा असतील, आई या ठिकाणी आहेत, सगळ्यांच्या चरणी माझा माथा ठेवते. जाता जाता फक्त एक छोटीशी सूचना तुम्हाला सांगायची आहे. अगदी या धावत्या जगामध्ये, आई बसा बसा बसा, उठू नका, 5 मिनटं बसा फक्त. या धावत्या जगामध्ये, धावपळीच्या जगामध्ये आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं, मुलामुलीवरती चांगले संस्कार घडण्याकरता, अगदी मुलांकडनं मुलींकडनं वारकरी संप्रदायाची सेवा घडण्याकरता आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण गंगाचार्य सगळेच गुण त्यांच्यामध्ये आहेत. आमचे विशाल महाराज असतील, अगदी बेल्लेश्वर वारकरी शिक्षण संस्था त्यांनी चालू केलेली आहे. आणि त्या संस्थेमध्ये अगोदर मुलं होती, पण आत्ता मुलींच्या ॲडमिशन त्यांनी चालू केलेले आहेत. अगदी सुंदर संस्थेचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. अंघोळीसाठी गरम पाणी असेल, जेवणासाठी सुंदर व्यवस्था असेल, 2-3 टाईमचं जेवण असेल, आणि संस्थेमध्ये शिकवले जाणारे सर्वच विषय असतील. पखवाज, गायन, कीर्तन, हरिपाठ, श्रीमद भगवद्गीता, अगदी या सगळ्याच गोष्टी संस्थेमध्ये शिकवल्या जातात. म्हणून आपल्या कोणाला जर वाटत असेल की माझी मुलगी चांगली घडावी, माझ्या मुलीनं कुठंतरी वारकरी संप्रदायाची सेवा तिच्या जीवनामध्ये करावी. सगळ्या गोष्टी माणसाकडे अवगत असतात, पण वारकरी संप्रदायाची सेवा आपल्या लेकरांकडनं घडत नाही. काही नाही शिकली तरी पण चांगले संस्कार मात्र संस्थेमध्ये गेल्याच्या नंतर मुलावरती पडत असतात. म्हणून वाटलं जर कधी आपल्याला, महाराज आपल्या संस्थेचे विद्यार्थी नाही का? नाही आहे का? अच्छा. अगदी कुठंतरी वाटत असेल चांगले संस्कार मुलामुलींवरती पडावे, याच्याकरता महाराजांनी सुंदर संस्था चालू केलेली, मुलींचे ॲडमिशन त्यांनी चालू केलेले आहेत. म्हणून वाटलं कधी आपल्या मुलींना चांगले संस्कार घडावे, त्यांच्यावर संपर्क साधावा. पत्रिका त्यांच्याकडे आहेत, ते पत्रिका तुम्हाला देतील. अगदी गोड नियोजन या ठिकाणी सर्वांनीच केलं. सगळ्यांच्या चरणी माझा माथा ठेवते. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.